नासिक टीसीएस कांड की मास्टरमाइंड निदा खान की 25 दिन बाद हुई गिरफ्तारी को लेकर एआईएमआईएम नगर सेवक वारिस पठान पर निदा खान को आश्रय देने के गंभीर आरोपों ने राजनीति में बहस छेड़ दी है। मंत्री छगन भुजबल ने इस मामले में अपनी तीखी प्रतिक्रिया व्यक्त करते हुए कहा कि किसी आरोपी को शरण देना यह कायदे के अनुसार गुनाह है। आगे भुजबल ने वारकरी संप्रदाय से आई फेक प्रकरण, बंगाल चुनाव परिणाम, पीएनजी पाइपलाइन जैसे विषय पर भी खुलकर बात की है। खरं म्हणजे कायद्यामध्ये जसं आहे की ज्याच्यावर काही आरोप आहेत अशा आरोपीला लपवून ठेवणं, सहकार्य करणं, मदत करणं हा गुन्हा आहे, हे कायदा म्हणतो आहे. आणि असं काही असेल तर पोलीस त्याचा कॉग्निझन्स घेतील, घ्यायला हवा. हे प्रकरण आता धर्मांतरावरनं राजकारणाच्या दिशेने जात आहे. काय मला नाही वाटत काय राजकारण आहे त्याच्यामध्ये. राजकारण काय आहे? असं आहे की कुठल्याही पक्षाचा एखादा कार्यकर्ता, नगरसेवक अशा प्रकारची कुणालाही काहीतरी मदत करतो आणि गोत्यामध्ये येतो, तेवढंच. त्याच्यामुळे तो सगळा पक्ष आला गोत्यात असं मला वाटत नाही. त्या पक्षातर्फे काही स्टेटमेंट आहे का? पक्षाच्या त्या प्रमुखांबरोबर काही स्टेटमेंट आहे का या संपूर्ण प्रकरणात? तर नाही. तो व्यक्तिगत प्रश्न आहे त्याचा आणि पोलीस त्याबद्दल निश्चितपणे त्याच्यावर कारवाई करतील. मला असं वाटतं कोणावर काही शाई फेकणं वगैरे जे आहे नाही थांबलं पाहिजे. कारण कधी जर डोळ्यात गेलं आणि ते केमिकल जर खराब काय असेल त्या शाईमधलं तर डोळे सुद्धा जाण्याची भीती जी आहे डॉक्टर सांगत असतात. पण एक आहे की आपण सुद्धा बोलत असताना वारकरी संप्रदाय जो आहे हा फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि प्रत्येक ठिकाणी काही वेगवेगळी विचाराची माणसं असतात. ते तुमच्या मीडियामध्ये असतात, ते राजकारणात असतात, प्रत्येक क्षेत्रामध्ये असतात. त्यामुळे संपूर्ण क्षेत्र जे आहे त्याच्यावर टीकेची जे आहे तर घाव घालायचं काही कारण नाही. आणि असं जर असेल तर त्याला सुद्धा उत्तर देताना ही सगळी वारकरी मंडळी असतील किंवा काय ती हुशार आहेत. त्यांनी जे आहे त्या पद्धतीने उत्तर दिलं पाहिजे. शाई फेकणं वगैरे वगैरे मला तरी ते काही पटत नाही. असं काही करू नये. किंवा वारकरी संप्रदाय जो शांततेसाठी ओळखला जातो त्याने एवढं हातगाईवर येऊन अशा गोष्टी करू नये. त्याचा प्रतिवाद करावा त्यांनी.